सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. NMMS ची परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना देता येते. आता ही परीक्षा काय आहे, काय त्यातनं विद्यार्थ्यांना मिळतं, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला कळतील, त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यावरची उत्तरं आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. ठीक आहे. तर आता ही जी परीक्षा आहे NMMS ची परीक्षा, ही परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. ठीक आहे. पण 8वीत जाण्यापूर्वी जो विद्यार्थी आता 7वीत आहे त्याचं काय, तर 7वीच्या विद्यार्थ्यासाठी आणि 4थीच्या विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देता येते. ठीक आहे. कुठलाही विद्यार्थी CBSEचा असो, आपल्या रेग्युलर शाळांमधला SSCचा विद्यार्थी असो, इंग्लिश मिडियमचा असो, मराठी मिडियमचा असो, सर्व मीडियमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची परीक्षा देता येते. 4थीला आणि 7वीला आता परीक्षा असणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड याच्यासाठी आपण एक बॅच सुरू करतो आहोत, जी बॅच 25 मे 2026 रोजी सुरू होणार आहे. बॅच मध्ये 4थीची जी फी आहे ती असणार आहे 999 आणि 7वीची फी असणार आहे 1299. ठीक आहे. तशाच पद्धतीने ऑलिम्पियाड, गणिताची जी ऑलिम्पियाड आहे त्या गणित ऑलिम्पियाडचे सुद्धा आपण लेक्चर सुरू करतो आहोत. 1 जून पासून ही बॅच सुरू होणार आहे. याची फी आहे 999 रुपये. ठीक आहे. तो आता आपण हे तर बघितलं 7वीचं किंवा त्या खालच्या वर्गांचं. 8वीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर 8वीच्या विद्यार्थ्यांनी NMMS ची परीक्षा द्यायची. ही जी परीक्षा आहे 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी होते, यातून विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत गव्हर्नमेंट कडनं आर्थिक मदत मिळणार आहे. किती मिळणार आहे ते मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल. ठीक आहे. तर आता जेणेकरून विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी ही परीक्षा देतात, पास होतात, क्वालिफाय होतात, त्यांना 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 8वीत असताना तर परीक्षा दिली. ठीक आहे. 8वीत असताना तर एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी अशा 4 वर्षांसाठी स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे. ठीक आहे. मग आता स्कॉलरशिप किती मिळणार आहे तुम्हाला, तर स्कॉलरशिप मिळणार आहे तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये. ठीक आहे. दर महिन्याला 1000 रुपये. मग जर आपण असं कॅल्क्युलेट केलं तर 12 महिन्यांचे तुमचे होतील 12,000 रुपये आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की 4 वर्ष आहेत, तर 4 वर्षांचे 8वीला तुम्ही एक्झाम दिली, 9वीचे 12,000, 10वीचे 12,000, 11वीचे 12,000 आणि 12वीचे 12,000 असे सगळे 12,000 जर आपण काउंट केले तर टोटल जी आपल्याला स्कॉलरशिप आहे ती मिळणार आहे 48,000 रुपये. ठीक आहे. तो एकूण 48,000 रुपयाची आपल्याला स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे NMMS थ्रू. आता ही जी NMMS थ्रू एक्झाम द्यायची आपल्या, त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे www.mscepune.in किंवा दुसरी एक वेबसाईट आहे आपल्याकडे https://mscenmms.in. ठीक आहे. तर ह्या ज्या 2 वेबसाईट्स आहेत, या वेबसाईटवर तुम्हाला सर्वच्या सर्व माहिती जी आहे ती मिळणार आहे आणि त्यातल्याच माहितीवर मी तुम्हाला वेगळे वेगळे व्हिडिओज देखील घेऊन येणार आहे, जेणेकरून ती माहिती तुम्हाला सोपी जाईल समजायला. ठीक आहे. आता एक्झाम दिली तुम्ही, एक्झाम क्वालिफाय झाला तुम्हाला, याच्यामध्ये सुद्धा काही छोटे छोटे असं म्हणूयात आपण अडथळे आहेत. ठीक आहे. कसे अडथळे आहेत की 9वीला तर तुम्हाला पहिले एक्झाम दिली तुम्ही, 8वीची एक्झाम दिली, 8वीची एक्झाम तुम्ही पास झाला, NMMS ची एक्झाम दिली, NMMS ची एक्झाम पास झाला, 9वीत गेला, 9वी मध्ये तुम्हाला 12,000 मिळाले. ठीक आहे. हे फिक्स मिळाले. आता 9वी मात्र तुम्हाला पहिल्या प्रयत्नात पास व्हायचे, म्हणजे 9वी मध्ये तुम्हाला नापास व्हायचं चान्स नाही. 9वीत जर तुम्ही नापास झाला तर हे पुढचे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला 9वी काय करायची, पहिल्या प्रयत्नात पास होऊन जायचे. 9वी पास झालात तुम्ही, 10वीत गेलात, मग 10वीत गेल्यावर जनरल कॅटेगरीला आहे 60% पहिला अडथळा. ठीक आहे. की ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे, ज्यांना ही स्कॉलरशिप मिळते, त्यांना 10वी मध्ये 60% जास्त गुण पाहिजे आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 55% जास्त गुण पाहिजे. त्याच्यानंतर 10वी पास झाला, चांगल्या मार्गांनी पास झालात, समजा आता तुम्हाला 70% पडलेत 10वी मध्ये. ठीक आहे. आता तुम्ही 11वीला आलात, 11वी देखील तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये पास करायचे, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच 11वी पण क्वालिफाय झालं पाहिजे आणि मग तुम्ही 12वीत जाल. अशा पद्धतीने तुम्हाला ही स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कुठे कुठे तुम्हाला अडथळे येऊ शकतात. समजा 9वी मध्ये तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास नाही झालात, 9वीची एक्झाम दिली आणि ती पास नाही झाला, तर तुम्हाला फक्त ही एवढीच मिळणार, हे बाकीचं मिळणार नाही. ठीक आहे. आता 9वी तुम्हाला चांगले मार्क पडले, 10वीला मात्र तुम्हाला काय झालं, 50% पडले. 10वीला तुम्हाला 50% मिळाले. ठीक आहे.
इथपर्यंतची स्कॉलरशिप मिळाली, ही या पुढच्या 12-12 हजाराच्या स्कॉलरशिप मिळणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर चला पुढे जाऊ आपण. 11वी मध्ये तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास नाही झालात तर तुम्हाला ही 12वीची स्कॉलरशिप मिळणार नाही. अशा पद्धतीने हे स्कॉलरशिप जे आहे ते तुम्हाला दर महिन्याला मिळते ना, दर महिन्याला मिळते. आता 10वीचा रिझल्ट जो आहे तो तुमचा पुढचे जे अकॅडमिक इयर येईल त्याच्या आधी मिळ लागणार आहे, बरोबर. मे महिन्यात वगैरे रिझल्ट लागणार आहे, तर तोपर्यंतचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला येणार आहे. परंतु रिझल्ट लागल्यानंतर मात्र जर तुम्ही कमी मार्क पडलेले असतील तर मग मात्र तुम्हाला ते पैसे पुढचे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने जर तुम्हाला ही संधी गमवायची नसेल तर इग्नाइट अकॅडमी मधनं तुम्हाला सगळ्या पद्धतीने मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. ते सगळं मार्गदर्शन तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. आता ही जी शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे स्कॉलरशिपची एक्झाम आहे किंवा लोक पैसे खाऊन वगैरे देत असतील वगैरे वगैरे वगैरे, तर नाही. तुम्हाला तुमच्या मेरिटवर ही स्कॉलरशिप मिळवायची असते. ठीक आहे. वेगळे वेगळे लोक तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. आता याही पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या ऑफिशियल आणि अनऑफिशियल मध्ये आपण टाकूया. तो ऑफिशियल जे आहे मी तुम्हाला ऑलरेडी वेबसाईट दाखवल्या आहेत 2, त्या 2 ऑफिशियल वेबसाईटवरचीच माहिती खरी आहे. बाकी ठिकाणी जर तुम्हाला कुठेही अशी माहिती मिळाली किंवा बाकी कुठलेही असं तुम्हाला कळालं की ही NMMS ची परीक्षा आहे, मग याच्यासाठी 150 रुपये फी आहे, 200 रुपये फी आहे, 500 रुपये फी आहे, असं जर कोणी म्हणून आलं तुम्हाला की त्याच्यासाठी जर कोणी तुमच्याकडनं पैसे घेतले तर ते ऑफिशियल नसणार आहे. फक्त त्या 2 वेबसाईटवरचीच माहिती ऑथेंटिकेट पकडायची. ठीक आहे. ही जी आहे एक्झाम ती गव्हर्नमेंट कडनं होते, इतर कुठल्याही खाजगी संस्थांकडनं ही एक्झाम होत नाही. त्यांच्या कुठल्याही प्रमाणपत्रांना मान्यता नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला तयारी करायची असेल NMMS ची तर मला नक्की कळवा. NMMS साठी सुद्धा आपण लवकरच बॅच घेऊन येणार आहोत. ठीक आहे. आपली नवोदयची बॅच चालू आहे, स्कॉलरशिपची बॅच चालू आहे, ऑलिम्पियाडची बॅच चालू आहे, होमी बाबाची बॅच आपण लवकरच घेऊन येत आहोत. NTS ची बॅच, MTS ची बॅच, सैनिकी स्कूल आणि मंथन एक्झामची बॅच देखील आपली लवकरच येणार आहे. तुम्हाला या संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर इथे नंबर दिलेला आहे, इथे मराठीत सांगितलेला आहे, इथे इंग्लिशमध्ये सांगितलेला आहे. नंबरवर कॉल करा जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याच्यावरची उत्तर सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील. थँक्यू.